16 मे शनिवार, शनी अमावस्या. कारण या दिवशी केलेली पूजा, दान आणि काही छोटे उपाय सुद्धा शनिदेवांची कृपा मिळवून देतात असं शास्त्रात सांगितलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी अमावस्या म्हणजे काय, शनी जयंतीचं महत्त्व, कोणते उपाय करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, पैसा, नोकरी, कर्ज आणि अडथळ्यांसाठी खास उपाय, आणि या दिवशी कोणता मंत्र जपावा. सर्वात आधी जाणून घेऊया शनी अमावस्या म्हणजे काय. जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या म्हणतात. आणि याच दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस शनी जयंती म्हणूनही साजरा केला जातो. शास्त्रानुसार हा दिवस कर्म, न्याय आणि आपल्या जीवनातील अडथळ्यांशी जोडलेला मानला जातो. असं म्हणतात, या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना आणि प्रामाणिक पश्चात्ताप शनिदेव लवकर स्वीकारतात. शनिवारच्या दिवशी लवकर उठून स्नान करा. शक्य असेल तर पाण्यात काळे तीळ टाका. यानंतर घरातील देवांची पूजा करून शनिदेवांसमोर तेलाचा दिवा लावा. दिव्यात काळे तीळ टाकले तर शुभ मानलं जातं. पिपळाच्या झाडाजवळ दिवा लावणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. शनिदेवांना काय अर्पण करावं. काळे तीळ, मोहरीचं तेल, निळी किंवा काळी फुलं, नारळ, गूळ आणि काळे चणे ही वस्तू श्रद्धेने अर्पण केली जाते. कोणता मंत्र म्हणावा. शनैश्चराय नमः हा मंत्र शांत मनाने 108 वेळा जपण्याचा प्रयत्न करा. मंत्र जपत असताना मनात कोणाबद्दल राग, द्वेष किंवा वाईट विचार ठेवू नका. शनिदेव रागावतात कशामुळे माहीत आहे का. खोटं बोलणं, दुसऱ्यांना त्रास देणं, गरिबांचा अपमान करणं, आई वडिलांचा अनादर, प्राण्यांना त्रास देणं. शास्त्रानुसार अशा गोष्टींमुळे शनिदोष वाढतो असं मानलं जातं. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न करा. कोणाला अन्नदान करा, गाईला चारा द्या, पक्ष्यांना पाणी ठेवा, वृद्ध व्यक्तींची मदत करा. कारण शनिदेवांना दिखावा नाही तर मनापासून केलेली सेवा प्रिय असते. पैसा अडकत असेल, कर्ज वाढत असेल किंवा कामात वारंवार अडथळे येत असतील तर हा छोटासा उपाय करा. शनिवारच्या दिवशी एका वाटीत मोहरीचं तेल घ्या. त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा. असं म्हणतात, यामुळे नकारात्मकता कमी होते. घरात सतत भांडण होत असतील तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. शनी अमावस्येला धी भाताचा उपाय सुद्धा केला जातो. शनिवार किंवा शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी स्वच्छ मनाने धी भात तयार करा. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका. यानंतर हा धी भात गरजू व्यक्तीला दान करा किंवा कावळ्याला ठेवा. असं मानलं जातं की यामुळे पितृदोष आणि शनिदोष कमी होण्यास मदत होते. शनी अमावस्येला घराच्या छतावर खडमीठ ठेवण्याचा उपाय सुद्धा केला जातो. असं मानलं जातं, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.
शनी अमावस्येला काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालणं सुद्धा शुभ मानलं जातं. शनी अमावस्येला हनुमान चालीसा वाचल्याने मन शांत होतं आणि शनिदोषाचा त्रास कमी होतो असं मानलं जातं. साडेसाती सुरू असेल तर प्रत्येक शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. शनैश्चराय नमः मंत्र जपा. गरिबांना अन्नदान करा आणि आई वडिलांचा आदर करा. कारण शनिदेवांना दिखावा नाही तर चांगले कर्म प्रिय असतात. पण लक्षात ठेवा, शनिदेव शिक्षा देण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी ओळखले जातात. म्हणून चांगले कर्म करा, कोणाचं मन दुखवू नका आणि देवावर विश्वास ठेवा. कदाचित तुमच्या आयुष्यातले अडथळे संपण्याची सुरुवात याच दिवसापासून होऊ शकते. कमेंटमध्ये लिहा. शनैश्चराय नमः.